नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. IKS निवडक गोष्टींच्या गुहेत SYBA सत्र 1 7.7 धन्य आहात तुम्ही. पंजाबची लोककथा. एकदा एक विद्वान पंडित बरेच ग्रंथ घेऊन एका शहरातून जात होता. बोळीत राहणाऱ्या एका स्त्रीने त्याला विचारलं, इतकं मोठं गाठोडं घेऊन तुम्ही कुठे जात आहात आणि यात काय आहे? पंडित थांबला आणि त्या स्त्रीकडेच एकटक पाहू लागला. ती अत्यंत सुंदर होती. पंडित म्हणाला, ह्या गाठोड्यात ग्रंथ आहेत आणि त्यात मी तुम्हा स्त्रियांचे चरित्र लिहून ठेवलं आहे. ती स्त्री स्मित करत म्हणाली, यावर माझा विश्वास नाही. तुम्ही मला ते ग्रंथ दाखवा. खरं तर स्त्रीचं हृदय समुद्रासारखं असतं आणि समुद्राच्या तळापर्यंत कोण पोचू शकतं? तुम्ही आत या, जरा तुमचे ग्रंथ तर पाहू द्या. पंडित तिची मधुरवाणी ऐकून तिच्या मागे घरात गेला. त्या स्त्रीने त्याला खोलीत बसवून ते ग्रंथ दाखवण्यास सांगितलं. तो ते गाठोडे उघडतच होता की दारावर ठोठवण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. ती स्त्री म्हणाली, माझा नवरा आला आहे. तो राक्षस आहे. जर त्याने तुला इथं पाहिलं तर तो तुम्हाला मारून टाकेल. पंडित घाबरून म्हणाला, कसंही कर, पण मला वाचव. तिने इकडे तिकडे पाहिलं. खोलीत एक मोठी पेटी होती. त्यात त्याला लपवून तिनं पेटीला कुलूप लावलं. दार उघडताच तिचा नवरा तिला चिडून म्हणाला, काय झालं? दार उघडायला इतका वेळ का लागला? काय करत होती? आत कोण आहे? ती स्त्री हसत हसत म्हणाली, आत कोण असू शकेल? माझा प्रियकर होता. त्याला लपवत होते कारण तुम्ही त्याला मारून टाकाल. हे ऐकून नवरा हसू लागला आणि त्यानं विचारलं, तर मग त्याला कुठं लपवलं आहेस? स्त्री पेटीकडे इशारा करीत म्हणाली, अरे भल्या माणसा, त्याला कुठं लपवू शकते? याच पेटीत लपून कुलूप लावून ठेवलं आहे. किल्ली नवऱ्याला देत ती म्हणाली, ही घ्या किल्ली, तुम्ही स्वतःच पाहून घ्या. तिचा नवरा हसत हसत म्हणाला, तू फार नखरेल बाई आहेस. बरं, आता गंमत करू नकोस, भूक लागली आहे. पटकन जेवण वाढ. दुकानावर जायचं आहे. ती आत गेली, एका ताटात जेवण वाढून आणलं, बरोबर लस्सीचा ग्लास आणला आणि म्हणाली, त्या माझ्या प्रियकराला पण बरोबर जेवायला घ्या. बिचारा सकाळपासून उपाशी आहे. हे ऐकून नवरा स्मित करीत जेवण करू लागला. ती सारखं आपल्या प्रियकराबद्दल बोलत होती. तिचा नवरा थोडा विश्रांती घेऊन दुकानात निघून गेला. घराचं दार बंद करून तिने त्या पंडिताला पेटीतून बाहेर काढलं आणि म्हणाली, तुमच्या ग्रंथात तुम्ही हे चरित्र लिहिलं आहे का? तो आश्चर्याने म्हणाला, नाही नाही, मी तर कधी असा विचारच करू शकलो नव्हतो. ती स्त्री उपरोधनाने म्हणाली, तर ह्या ग्रंथांना आगीत टाकून द्या. काय उपयोग याचा, जर त्याच्यात माझं एक लहानसं चरित्र पण नसेल. पंडिताचा चेहरा उतरला आणि तो हात जोडून म्हणाला, धन्य आहात तुम्ही स्त्रिया आणि धन्य आहे तुमचं चरित्र.